मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो खरं तर मी बऱ्याच दिवसानं व्हिडिओ हा बनवत आहे. या आपल्या चॅनलवर टी-ई-टी संदर्भात मी बरेचसे याआधी व्हिडिओ विस्तृत टाकलेले आहे की टी-ई-टी पास झाल्यानंतर कसं आपल्याला शिक्षक होता येईल किंवा कोणत्या परीक्षा देता येईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगत आहे की बऱ्याच जणांनी आता हे जे टी-ई-टी महाराष्ट्राची जी टी-ई-टी आहे याचा फॉर्म तुम्ही भरलेला असेलच, कारण 30 तारीख हे लास्ट होती आणि कदाचित जर वाढली तर आपल्याला तसं नोटिफिकेशन पण या वेबसाईटवर इथे मिळून जाईल. परंतु माझ्या तरी वाचण्यात अजून डेट वाढली म्हणून नोटिफिकेशन आलेलं नाही. परंतु यामध्ये एक नोटिफिकेशन मात्र आलेलं आहे का 30/9 पर्यंत ज्यांनी अर्ज केलेला आहे परंतु काही कारणास्तव पेमेंट त्यांचं झालेलं नाही, तर 3 तारखेपर्यंत हे त्यांना मुदतवाढ इथे दिलेली आहे. मित्रांनो हे जो टी-ई-टीचा जो पेपर असतो, टी-ई-टी फर्स्ट पेपरबद्दल आपण बोलत आहे. तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित, परिसर अभ्यास हे 30-30 मार्काचे हे प्रश्न असतात आणि 30-30 इथे प्रश्न असतात. त्याला 30-30 गुण असतात. हे माझ्याकडे एक पेपर पण आहे, बरोबर. आणि यामध्ये विषयानुसार इथे तुम्हाला पेपराचा संकेतांक, त्यानंतर कोणता विभागामध्ये किती प्रश्न असतात, तर हे सर्व इथे दिलेलं आहे. परंतु मित्रांनो या फॉर्म सोबतच महत्त्वाचं म्हणजे सी-टी-ई-टीचा तुम्ही फॉर्म भरणं फार आवश्यक आहे. आता महाराष्ट्राची टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी याचा एकमेकाशी कोणताही संबंध नाही. परंतु जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर एक तर महाराष्ट्राची टी-ई-टी, जर आपण प्राथमिक शिक्षकाचा विचार केला तर महाराष्ट्राची टी-ई-टी फर्स्ट पेपर तुम्हाला पास होणे फार आवश्यक आहे, किंवा मग केंद्राची जी सी-टी-ई-टी आहे तर ते तुम्हाला पास पाहिजे. एकतर सी-टी-ई-टी पास पाहिजे, नाहीतर टी-ई-टी पास पाहिजे. आता हे दोन्ही एक्झाम जवळपास 15-20 दिवसाच्या फरकानं याची एक्झाम डेट आलेली आहे आणि फॉर्म भरणं आता महाराष्ट्राच्या टी-ई-टीची जरी डेट गेली असेल परंतु सी-टी-ई-टीची फॉर्म भरणं अजूनही चालू आहे. तर इथे तुम्हाला बघा एक्झाम डेट, ही सी-टी-ई-टीची एक्झाम डेट आहे जे की 15 डिसेंबरला एक्झाम होईल. त्यामध्ये जो फॉर्म भरायची डेट आहे ते इथे 17/9 पासून 16/10 पर्यंत फॉर्म भरायची डेट आहे. हे फॉर्म तुम्ही नक्कीच भरा. आता तुम्ही म्हणसाल की याची फी आणि टी-ई-टीची फी हे एक्स्ट्रा जाईल, परंतु हे दोन्ही फॉर्म भरणं फार महत्त्वाचं मित्रांनो. कारण की जर तुम्ही टी-ई-टी एकचा फॉर्म भरला आणि जर तुम्ही पास झाले नाही तर कमीत कमी एक चान्स राहील की सी-टी-ई-टी मध्ये तुम्ही पास होसाल. म्हणजेच दोन्ही जर फॉर्म भरले तर तुम्हाला 2 चान्स इथं मिळणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे की टी-ई-टीची एक्झाम हे जवळपास दरवर्षी किंवा 12 महिन्यानं तरी होते. म्हणजे आज जर तुम्ही नापास झाले किंवा यामध्ये पात्र झाले नाही तर तुम्हाला परत 1 वर्ष वाट पाहावी लागेल. तर हे जर वेळ तुम्हाला वाचवायचा असेल तर टी-ई-टी 1, सी-टी-ई-टीचा पहिला पेपर आणि टी-ई-टीचा पहिला पेपर हे भरणं आणि यामध्ये पात्र होणं हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही प्राथमिक शिक्षकासाठी पात्र होणार आहे. तसंच 6वी ते 8वी साठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर पेपर 2 हेही तुम्ही भरला पाहिजे. तसाच सी-टी-ई-टी मध्ये ज्या विषयात तुम्ही पात्र आहे तर तेही तुम्ही फॉर्म भरून घ्या. जरी तुमचे पैसे इथे एक्स्ट्रा जात असेल परंतु चान्स तुम्हाला इथं डबल मिळत आहे. तर या संदर्भात आपण वेळोवेळी व्हिडिओ मी टाकणार आहे. तसेच हे टी-ई-टीचा एक पेपर आहे माझ्याकडं, तर यामध्ये सर्व प्रश्न दिलेले आहेत की 1 ते 30 प्रश्न कोणते असतात, 30 ते 60, 60 ते 120 अशा पद्धतीनं हे इथे प्रश्न असतात. तर हे पुन्हा आपण इथे बघणार आहोत. बस या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. या संबंधित सर्व व्हिडिओ आणि नोटिफिकेशन आपण या चॅनलवर आता रेग्युलर टाकणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.